मेळघाटाच्या जंगलात ठिकठिकाणी वनविश्रामगृह आहेत. कोलकाज, तरुबंदा, ढाकणा, कोकटू, बेलकुंड, रुंगबेली, जारिदा, हातरू आणि माखला बहुतेक नदीकाठीच आहेत, तर काही उंचावर उभी आहेत. सारी वनविश्रामगृह गावापासून दूर आहेत. बऱ्याच विश्रामगृहांशी भुताटकी आणि अदृष्टांच्या अद्भुत कथा गुंफलेल्या आहेत. त्यामुळे तिथे एकटा अधिकारी तिथं रात्रीच्या मुक्कामाला राहण्याचं धाडस करीत नाही. राहिला तरी त्याला झोप येत नाही. अशाच एका विश्रामगृहातील गोष्ट. तिथल्या मुक्कामात चौकीदारानं मला सांगितलं, "सार, मध्यरात्रीनंतर इथं नर्तकीच्या पायातील घुंगराचा आवाज येऊ लागतो." मी त्याला विचारले, "ही नर्तकी कोण?" "होती एक अशीच. तिचा इथं खून झालाय. तेव्हापासून रोज मध्यरात्रीनंतर विश्रामगृहात घुंगराचा आवाज येतो. रात्री कोणी अधिकारी इथे मुक्कामाला थांबत नाही. दिवसभरची कामं उरकून ते सायंकाळी इथून दुसरीकडे निघून जातात." ब्रिटिशांच्या काळात बांधलेले ते विश्रामगृह दाट जंगलाच्या एका कडेला उभं होतं. उंच जोत्यावर शहाब्यात फरशीचा चौफेर रुंद वरांडा, त्यावर लाल कौलांचे छप्पर, मध्यभागी एक मोठी खोली, त्यात मच्छरदाणी लावलेले 2 पलंग, कमी उंचीची 2 टेबलं, त्यासमोर वेताच्या खुर्च्या, 2 मोठ्या आराम खुर्च्या, त्यावर सहज आडवं होता येईल. त्याचे लाकडी हात पसरून त्यावर आरामात पाय ताणून झोपता येईल. अशा खुर्च्या मला इतरत्र पाहायला मिळाल्या नाहीत. त्याला जोडून असलेल्या एका चौकोनी खोलीत स्नानगृह, त्यातील टब व कमोड आता कोणी वापरत नाही. समोर पाहिलं की 150-200 एकराचं खुलं रान, त्यात उंच गवत वाढलेली, त्यातून वाढलेली विरळ बोरीची झाडं, मध्यभागी कोरकूंचा देव. ही सारी वैशिष्ट्य पाहिल्यावर इथं फार वर्षापूर्वी वसलेले गाव आता उजाड झाले याची कल्पना येईल. कोरकूंची घरं झोपडीवजा असतात. ती काळाच्या उदरात केव्हाच गडप झाली होती, परंतु शेतीच्या दगडांचे बांध अजूनही दिसत. थोड्या अंतरावर बारमाही वाहणारा ओढा, तेथून पुन्हा घनदाट जंगलाला सुरुवात झालेली. एकेकाळी इथं नांतं गाव होतं. मी मनात विचार करीत होतो की हे गाव उजाड का झालं असावं. एखाद्या साथीच्या रोगामुळे, की वनविभागाने त्यांना इथून जायला भाग पाडलं, की जंगली जनावरांचा उपद्रव वाढल्यामुळे. माझी संशोधक वृत्ती मला स्वस्थ बसून देत नाही. तुम्ही जंगलात रात्रंदिवस राहू लागलात की अशा अद्भुत गूढ गोष्टीवर आपोआपच विश्वास बसू लागतो. वाटलं आपण या अदृष्टांचा अनुभव घ्यावा. मी चौकीदाराला म्हणालो, "माझा अशा गोष्टीवर विश्वास नाही. मी आज रात्री इथेच थांबणार आहे. माझ्या जेवणाची काळजी करू नकोस. बरोबर शिधा पेटी आणली आहे, त्याचा उपयोग करून माझं जेवण तयार ठेव." सायंकाळ झाली. चौकीदारानं विश्रामगृहातील शामदाणीवर पितळेचा लॅम्प ठेवला. परांड्यात कंदील ठेवला. त्या अंधुक प्रकाशात बसून मी समोरच्या जंगलाकडे पाहत होतो. इतक्यात रानगव्यांचा एक मोठा कळप जंगलातून पाण्याकडे येताना दिसला. 3-4 सांबरं 2 पायावर उभी राहून बोरीचा पाला खाताना दिसत होती. गवतात चरता चरता एक भेकर तोंडात चारा घेऊन विश्रामगृहाकडे पाहत होतं. ते ओरडलं तसं कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याचा भास झाला, म्हणून मी तिकडे पाहू लागलो. अतिशय वेगानं उड्या मारत ते जंगलात दिसेनासं झालं. तो त्याचाच आवाज होता. चुक 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 असा रातवा पक्षाचा आवाज येत होता. बाहेर अंधार वाढत होता. निळ्या आभाळात चांदण्या लुकलुकताना दिसू लागल्या. समोरचं जंगल आता अंधारात विलीन होत होतं. रात्रीचं जेवण आटपून मी पलंगावर आडवा झालो. अजून हिवाळा संपला नव्हता, म्हणून मी चौकीदाराला दारं व खिडक्या लावून घेण्यास सांगितले. उशाजवळच्या टेबलावर एक तांब्याचं पाणी ठेवून चौकीदार घरी गेला. त्याचं घर हाकेच्या अंतरावर होतं. घरी तो एकटाच राही. मुलं बाळं जवळच्या खेड्यात राहत. घरासमोर आढ्याला कंदील अडकवला होता. कंदिलाच्या उजेडात कुत्रं बसलेलं दिसलं. मी पलंगावर पडलो खरा, परंतु झोप येत नव्हती. पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही लक्ष लागत नव्हतं. दिव्यांच्या उजेडात मी वर छपराकडे पाहिलं. छपराला लाकडाचे आडे लावले होते. छप्पर तसं उंचावर होतं. जंगली जनावरं चौकीच्या आजूबाजूला वावरत असल्याची सूचना अधूनमधून कुत्रं भुंकून देई.
विश्रामगृहासमोर पुरातन पिंपळ वृक्ष उभा होता. त्याची पानं सळसळ करीत तेवढाच काय तो सतत आवाज ये. मी सुटकेसमधून कमांडर टॉर्च काढला. त्याच्या उजेडात दूरवरचं सहज दिसतं. कित्येकदा त्याचा उपयोग सर्च लाईट म्हणूनही होई. टॉर्च माझ्या उशाजवळ ठेवला. इतक्यात पिंपळावरनं घुक घुक असा हुमा घुबडाचा आवाज अंधाराला चिरीत माझ्या कानावर पडला. तशी आजूबाजूच्या अंधाराची भयानकता वाढली. घड्याळात पाहिलं. रात्रीचे 10 वाजले होते. मनात म्हणालो, आपण हा वेडेपणा करायला नको होता. अजूनही वेळ गेलेली नाही. चौकीदाराला हाक म्हणून बोलवावं आणि वरांड्यात त्याला झोपायला सांगावं. परंतु सायंकाळी त्याच्याबरोबर झालेल्या संवादावरून आता त्याला सोबतीला बोलवणं म्हणजे आपण भित्रे आहोत हे कबूल करण्यासारखंच होतं. इथला अनुभव सांगताना तो म्हणाला, साहेब, रात्री असंच एक अधिकारी या विश्रामगृहात थांबले. मध्यरात्रीनंतर ते घाबरून आरडाओरडा करत पळत सुटले. धावत चौकीसमोर आले. दाराची कडी वाजवली. मी दार उघडून बाहेर आलो. कंदिलाच्या उजेडात त्यांना पाहिलं. साहेब पायजमा आणि बनियनमध्ये होते. पायात महाणा घालण्याचंही त्यांना सुचलं नाही. कुत्रं भुंकत होतं. अशा थंडीतही त्यांना घाम फुटला होता. बोबडी बळली होती. ते म्हणाले, सारखाच घुंगराचा आवाज येत होता. शेवटी तो आवाज माझ्या पलंगाभोवती येऊ लागला. मी अर्धवट झोपेत होतो. मला भास झाला की कुणीतरी माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबीत आहे. माझे हात लोळ्यागत पडले होते. तर सर्व शक्तीनिशी उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु अजिबात उचलत नव्हते. साहेब पुन्हा विश्रांतीगृहाकडे गेले नाहीत. उजाड्यापर्यंत चौकीसमोर खुर्चीवर बसून राहिले. या प्रसंगानंतर कोणी अधिकारी इथं रात्रीच्या मुक्कामाला थांबत नाही. इतक्यात पिंपळाच्या झाडावरून कुत्रं भुंकत असल्याचं ऐकू आलं. मनात म्हणालो, हा काय प्रकार आहे. तिकडे चौकीदाराचं कुत्रं भुंकतंय आणि हुबेहूब भुंकण्याचा आवाज पिंपळावरनं येतोय. मी उठलो. समोरची खिडकी उघडली. बाहेर किर्र अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशात झोत आवाजाच्या दिशेने पिंपळावर टाकला. त्या उजेडात एक मोठा पक्षी दिसत होता. दिसायला उंच, आकाराने मोठा, डोक्यावर पिसाची 2 शिंग, बटबटीत डोळे. ते हुमा घुबड होते. कुत्र्याच्या आवाजाची नक्कल तेच करत होते. प्रकाशात त्याचे डोळे हिरवे पिवळे दिसू लागले. ते उडण्याच्या तयारीत माझ्याकडेच पाहत होतं. मला वाटलं ते उडत खिडकीतून आत तर नाही ना येणार, कारण खिडकीला गज किंवा जाळीही नव्हती. मी खिडकीचं दार केलकेलं करून त्यातून प्रकाशाचा झोत पुन्हा घुबडावर टाकला. एखाद्या लहान मुलाचा चेहरा दिसावा तसा वाटत होता. गोल डोकं आणि त्यावर बटपटीत डोळे. दोन्ही खांदे उडून उडून माझ्याकडे दृष्टिक्षेप करी. डोकं 180च्या कोनातून फिरून पुन्हा माझ्याकडे पाही. माझ्या अंगावर भीतीने काटा आला. त्याच्या नजरेत अनाकलनीय अशी किमया तर नसावी की जीव प्राणी त्याच्याकडे आकर्षित व्हावे. मी खिडकी बंद केली. पुन्हा अंथरुणाकडे वळलो. वाटलं ही काळ रात्र कधी संपेल. खिडकीजवळच्या जमिनीखालून फुसफुसण्याचा आवाज येत होता. असा आवाज जंगलातून मी अनेकदा रात्री ऐकला होता. आवाज धामण या सापाचा होता. अगदी तसाच आवाज आता जमिनीखालून येत होता. विश्रामगृहाचं जोतं दगडगोट्यांनी भरताना त्यात पोकळी राहिली असेल, अशा पोकळीत साप आश्रयाला येतात आणि तिथेच घर करतात. मी उठून पलंगावर बसलो. सारे प्राण कानात आणून मी अस्मंतातून येणाऱ्या आवाजांचाच वेध घेत होतो. पसरे खुमा घुबडाला जंगलात तिन्ही सांजा अनेकदा पाहिलं होतं. वनमार्गावरून भटकत असताना विजेसारखी सळसळत गवतातून निघून जाणारी धामणे अनेकदा पाहिली होती. मात्र रात्रीच्या अंधारातून त्याचं दर्शन आणि आवाज इतके भयावह का वाटावेत. आपणाला वाटलं अंधार आभाळातून उतरत असावा, परंतु तो अंधार म्हणजे पृथ्वीची सावली आहे. पर्वतातील जंगलातून तो अधिक दाट वाटत असावा. या अंधाराची भीती आपल्या मनात अनादी काळापासून बसली आहे. बाहेर पिंपळाखाली काहीतरी खळबळ चालल्याचा आवाज येत होता. मी खिडकीतून दार उघडून प्रकाशाचा झोत पिंपळाखाली टाकला. समोर अद्भुत दृश्य दिसलं. धामणीच्या विळख्यात सशाचं पिल्लू सापडलं होतं. शेपटीच्या सरगाठीने सर्प त्या पिल्लाला आवळत होता. त्याचा पाय झाडीत शांत झाला. सापानं त्याच्या भोवतालचा विळखा काढून घेतला. जमिनीवर चाललेलं सारं नाट्य घुबडवरून पाहत होतं. धामण सशाला गिळण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात घुबड अल्लद सशावर उतरलं आणि तीक्ष्ण पंजात ते सावध पकडणार होतं. तोच धामण मोठ्या रागानं घुबडाच्या गळ्यावर विळखा घालण्यासाठी झेपावले. घुबडानं सावध सोडून दिलं. ते पिंपळाच्या बुंध्याच्या दिशेने मागं पाऊल टाकीत होतं.
धामण उंच मान करून त्याच्यावर झेपवली ते घुबड आपले दोन्ही पाय ढालीसारखे पुढं करून त्याची सतत उघडझाप करी. जंगली प्राण्यात एक नियम आहे, एखाद्या प्राण्यानं भक्ष्य मिळवलं तर ते सहजासहजी दुसऱ्या कोणाला हिसकावून घेता येत नाही. घुबड परत झाडावर जाऊन बसले. पिंपळावर पुन्हा उजेड पाडला तर आता ढोलीत बसलेल्या घुबडाच्या मादीचं फक्त तोंड दिसत होतं. ढोलीच्या कडा प्रकाशत होत्या. चमकणाऱ्या वनस्पतीच्या अवशेषांचा वापर करून नरानं घरटं सजवलं होतं. त्यानं तिच्याजवळ जाऊन काहीतरी हितगुज केलं. तशी ती उभयता जमिनीकडे झेपावली. सशाला गट्ट करून जंगलाकडे जाणाऱ्या धामणीवर ती दोघं तुटून पडली. खिळदार नखांनी तिच्यावर आळीपाळीने हल्ला चढून तिला चित केलं आणि तिच्या मांसाचे लचके तोडून खाऊ लागले. त्यांची नजर मला क्रूर वाटत होती. त्यांच्या नजरेला नजर देण्याचं माझं धाडस झालं नाही. खिडकीचं दार लावून मी टेबलासमोरच्या खुर्चीत बसलो. मला झोप येत नव्हती. अशा परिस्थितीत डोळे झाकून अंथरुणावर पडलो तरी निद्रादेवी प्रसन्न होणार नव्हती. वाटलं ज्याची झोप उडाली त्याची रात्र फार मोठी असते. ज्या घुंगराच्या आवाजाची मी प्रतीक्षा करत होतो तो आवाज दुरून येत होता. तो आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. वाटलं की नर्तिका कशी दिसत असेल. प्रेम प्रकरणातून तिचा खून झाला तेव्हा ती सुंदरच असणार. मी घुंगराच्या आवाजाचा वेध घेत होतो. आवाज जवळजवळ येत होता. नंतर तो वरांड्यातून येऊ लागला. दारं व खिडक्या नीट लावल्याची खात्री केली. ती येईल तर दारातूनच येईल ना. नंतरचं मला काही आठवत नाही. घडलं ते चौकीदारानं सांगितलं. तो म्हणाला, साहेब त्या रात्री मला काहीच केलं झोप येणार. कधी एकदा तुम्ही मला हाक मारता याची वाट पाहत होतो. कित्येकदा तुम्ही मला जोरजोराने हाका मारित असल्याचा भास होई. मी बाहेर येऊन पाहतो तो सारं काही सामसूम. वाटलं विश्रामगृहाकडे एकदा फेरी मारून सारं काही ठाकठीक असल्याची खात्री करावी. नंतर मनात आलं की उगीच तुम्हाला माझ्याविषयी संशय यायचा की हे सारं माझंच कारस्थान असावं. तुम्ही रात्री जेवणानंतर म्हणाला होतात की सकाळी 5:30ला चहा लागतो. त्यानंतर तुम्ही पक्षी निरीक्षणाला जाता हे आम्हा सर्वांना माहीत आहे. म्हणून मी ट्रेमध्ये चहा घेऊन विश्रामगृहाकडे आलो. वरांड्यात आल्यावर मी खाकरलो. पहाटे उठून पुस्तक वाचायची तुमची सवय मला माहीत आहे. परंतु विश्रामगृहात अंधार होता. लॅम्प विझला होता. तुम्हाला जाग आली नसावी म्हणून मी दाराची कडी वाजवून हाक मारली. परंतु दार उघडच होतं. मी पाहिलं तर पलंगावर तुम्ही नव्हता. वाटलं बाथरूममध्ये गेला असाल. परंतु तिथेही अंधार. साहेब साहेब म्हणून मी हाका मारल्या परंतु काहीच उत्तर आलं नाही. काय करावं तेच कळेना. जंगलात गेला असाल म्हणावं तर बूट पलंगापाशीच होते. चपला स्लीपरही तिथंच होत्या. जवळच गवळ्यांची वस्ती आहे. मी धावत तिथे गेलो. तिथल्या 2-3 गवळ्यांना काय घडले ते सांगितलं. तेव्हा ते तसेच हातात काठी घेऊन माझ्याबरोबर आले. विश्रामगृहाच्या समोरच्या पाऊलवाटेने आम्ही सारेजण तुम्हाला हाक मारीत शोधत निघालो. वाटेवर फक्त तुमच्या पावलांची चिन्ह सोडली तर कशाचीही चिन्ह आम्हाला कुठं दिसली नाहीत. शोधत शोधत नदीच्या काठानं जंगलात आलो. पावलाचे ठसे तिथे संपले होते. नदीकडे जाऊन पाहिलं तर पावलांचे ठसे दिसले नाहीत. नदीकाठी तुमचा शोध घेऊ लागलो. तो कदंबाच्या झाडाखाली तुम्ही झोपल्यागत पडला होता. काळजात धस्स झाला. साहेब साहेब म्हणून हाका मारल्या परंतु तुम्ही उठला नाही. नदीतून ओंजळभर पाणी आणून तुमच्या तोंडावर शिंपडलं तेव्हा तुम्हाला जाग आली. झोपेतून जागावं तसं तुम्ही उठून बसलात. आजूबाजूला पाहत आश्चर्याने होत म्हणालात, मी कुठे आहे? इथं मला कुणी आणलं? तुम्हाला आम्ही साऱ्यांनी उचलून विश्रामगृहात आणून पलंगावर झोपवलं. आता रात्री काय घडलं ते तुम्ही सांगा. काय आठवतंय का? एखादं सुंदर स्वप्न पडावं आणि ते आठवू नये असं काहीसं मला वाटू लागलं. मी तोंड हातपाय धुतले. चहा घेतला. वरांड्यात वेताच्या खुर्चीवर बसून समोरच्या पाऊल वाटेकडे पाहत रात्रीची घटना आठवू लागलो. समोर 3 गवळी आणि चौकीदार खांबाला टेकून बसले होते. मी बोलायला केव्हा तोंड उघडतोय याची ते आतुरतेने वाट पाहत होते. मी सांगू लागलो. बरीच रात्र उलटून गेल्यानंतरची गोष्ट. अंथरुणावर पडल्या पडल्या मला झोप लागली. वाटलं एखाद्या गर्तेत जात आहोत. माझी झोप पुन्हा चाळवली. छपरावरून घुंगराचा आवाज येत होता. मी टॉर्चचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने पाडला. एक मुंगूस आढ्यावरून उड्या मारत खिडकीवरून खाली येत होता. त्याच्या गळ्यात घुंगराचा पट्टा होता. त्याच्या प्रत्येक हालचालीबरोबर घुंगरू वाजे. खिडकीच्या उघड्या व्हेंटिलेटरमधनं ते बाहेर पडलं आणि क्षणातच मी पाहिलं की दाराची कडी आपोआप निघाली आणि दार उघडून एक तरुणी समोरच्या पायवाटेने जंगलाकडे निघाली. मी घाईघाईनं बाहेर आलो.
समोर चंद्राचा प्रकाश असल्यागत उजेड पडला होता. आपोआप माझी पावलं तिच्या मागोमाग पडू लागली. मध्येच ती उभं राहून वळून माझ्याकडे पाही आणि हातानं मागोमाग यायला पालवी. तेव्हा तिचं रूप दिसलं. वाटलं कुणी अप्सरा तर नसावी. चालताना तिच्या पायातील पैंजण वाजत होते. तिचं अनुसरण करीत नदीकाठी त्या कदंबाच्या झाडाखाली आलो. बासरीचे मधुर स्वर कानी पडलं. वाटले ते सूर कधीही संपू नये. ती जवळ येऊन म्हणाली, हे दिव्य संगीत ऐकणारा तू एकटा पुरुष आहेस. एरवी माझं अनुसरण करणारा प्रत्येक पुरुष काम वासनेने पछाडलेला असतो. तू मात्र आगळा वेगळा वाटलास. तुझ्या मुखावर दिसला तो निरामय आनंद, काहीतरी अद्भुत गूढ पाहत असल्याचे कुतूहल, जीवन सुंदर असल्याचा अनुभव, एखाद्या नामशेष झालेल्या सुंदर पक्षाचा शोध घ्यावा तसा तू माझा वेध घेत होतास. या तुझ्या जिज्ञासू वृत्तीमुळे तू वाचलास. नाहीतर पण तू आहेस कोण? मी निसर्ग कन्या आहे. माझ्यासारख्या मर्त्य माणसाला तू दर्शन दिलंस मी मोठा भाग्यवान आहे. आहेच, लाखात एखादाच असा जन्माला येतो. तू मला निसर्गाचं गूढ सांगावंस. ते तर तुझ्या हृदयातच आहे. अंतर्मुख होऊन त्यात पहा, म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा साक्षात्कार होईल. पक्षी आपली घरटं वृक्षावर बांधतो, त्याचं त्या झाडावरही घरट्या इतकंच प्रेम असतं. असंच प्रेम तुझ्या मनात निसर्गाविषयी असू दे. एखाद्या निष्पाप मित्राकडे सखीनं स्नेहानं पाहावं तसं ती माझ्याकडे पाहत एकदम दिसेनशी झाली. नंतर मला काहीच आठवत नाही. समोरचा म्हातारा गवळी माझ्या डोळ्याकडे निरखून पाहत होता. मला त्या दृष्टीची उगीच भीती वाटली. तो सांगू लागला, साहेब, हे उजाड गावच चांगलं नाही. इथं कोणातरी निरनिळ्या लोकातील गूढ अशरीरी जीवांचा वावर आहे. युग झालं तेच इथे राहतात, त्यांचंच इथं राज्य आहे. न समजणाऱ्या या दुनियेत माणसाने तिथे गेल्याचं त्यांना आवडत नाही. म्हणूनच मुंगसाच्या रूपानं ती चटकीने वावरते. माझ्या एकुलत्या एक मुलाचा बळी तिनेच घेतला. तुमच्या पूर्वसंचितातच हा तिचा भेटीचा योग असावा. ती तुमच्यावर प्रसन्न आहे हे सारे अदृष्ट पाहण्याचे धैर्य तिनेच तुम्हाला दिलं. आजवर तिच्या मागोमाग गेलेला कोणताही पुरुष परत कधी जिवंत आला नाही. आता या गोष्टीला खूप वर्ष झाली. ते वनविश्रामगृह जागेवर नाही, कालाच्या ओघात ते जमीनदोस्त झालं. उभा आहे तो फक्त चौथरा आणि काही उद्ध्वस्त भिंती. वनमार्गानं जाताना त्या भग्न वास्तूकडे पाहिल्यावर मला त्या अद्भुतपूर्व घटनांची आठवण होते.